विद्यार्थी मित्रांनो, गोडी शिक्षणाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण गणितातील एक नवीन असा टॉपिक तो म्हणजे सरासरी। सरासरी हा घटक अभ्यासणार आपण अनेक उदाहरणं घेतो की सरासरी काढून सरासरी काढत असताना किंवा शाळेमध्ये आपल्याला एखाद्या इयत्तेमध्ये एवढे टक्के मार्क्स मिळालेले आहेत। ते टक्के मार्क्स काढत असताना आपण म्हणतो की मला कमीत कमी 70% मिळतील किंवा 80% मिळतील। ही जी काही सरासरी असते ती कशी काढतात तर दिलेले जे काही तुमचे विषय असतील त्या विषयांची आपण काय करतो बेरीज करतो आणि भागिले जेवढे विषय असतील समजा गणित असेल, तुमचं सायन्स असेल, सोशल सायन्स, मॅथ्स या सर्व विषयांची आपण काय करतो बेरीज करतो आणि जेवढे काही विषय आपल्याला शाळेमध्ये असतात तर भागिले जेवढे विषय म्हणजे सरासरी काढत असताना दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या तर मग आपल्याला काय होते सरासरी निघते। किंवा आपण एखाद्या खेळाडूंना आपण सरासरी एवढ्या धावा काढल्या असं म्हणतो। मग सरासरी धावा काढल्या म्हणजे ते सामना म्हणजे प्रत्येक सामन्यांमधील ज्या काही धावा असतात त्या धावांची एकूण बेरीज असते आणि एकूण सामने त्याच्यावरून आपण काय करतो सरासरी काढतो। पद्धतीनं सरासरी कशा पद्धतीने काढायची हे आज आपण पाहणार आहोत। त्याच्यावरची काही ट्रिक्स आणि उदाहरणे सुद्धा इथं तुम्हाला सांगितली जाणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। ट्रिक्स म्हणजे कोणत्याही 3, 5, 7, 9 क्रमवार समसंख्या किंवा विषम संख्या यांची सरासरी मधली संख्या असते। संख्या किती पाहिजेत समजा तुम्हाला 3 संख्या दिलेल्या आहेत समसंख्या 3 किंवा 5 किंवा 7 किंवा 9 अशा जर संख्या असतील म्हणजे त्यांची जी संख्या एकूण संख्या 3, 7, 5 अशा पाहिजेत। मधली संख्या आपण काढू शकतो। समजा 4 असतील तर मधली संख्या आपण 4 संख्या दिलेल्या असतील तर मधली संख्या आपण काढू शकत नाही। 4 संख्या असतील तर आपण काय करणार मधल्यात त्याची ट्रिक्स वेगळी आहे। परंतु या अशा संख्या असतील समजा आता फॉर एक्झाम्पल समसंख्या घेतली मी 1 2 3 किंवा 5 तर 5 झाल्या 1 2 3 4 5 म्हणजे अशा 3 5 7 अशा जेव्हा संख्या असतील आणि त्या सम किंवा विषम क्रमवार संख्या पाहिजे तेव्हा ही ट्रिक्स लागू होते। बघा इथं ह्या समसंख्या आहेत दोन्हीही आणि इथं 3 संख्या आहेत एकूण समसंख्या इथं एकूण 5 समसंख्या आहेत। अशा क्रमवार सम किंवा विषम संख्या असतील आता इथं मी तुम्हाला समसंख्येचं उदाहरण पहिल्यांदा देते। बघा इथं 3 संख्या आहेत आणि तुम्हाला मधली संख्या जी आहे ती आपली सरासरी असणार आहे। याच्यामध्ये मधली संख्या कोणत्या एकूण संख्या पण आपण विचारात घेतल्या पाहिजेत। समजा इथं 4 समसंख्या असतील 4 समसंख्या असतील तर ही ट्रिक्स लागू होत नाही। इथं 3 आहेत इथं 5 आहेत अशा विषम पट्टीतील जर संख्या सम किंवा विषम असतील तर ही ट्रिक्स लागू होते। बघा 14 ही सरासरी असणार आहे। इथं 14 ही संख्या काय असणार आहे तुमची सरासरी असणार आहे आणि इथं ह्या 5 क्रमवार समसंख्या आहेत म्हणजे तुम्हाला या दिलेल्या संख्यांमधील जी तुमची मधली संख्या येणार आहे ती तुमची काय असणार आहे सरासरी असणार आहे। मधली संख्या काय असणार आहे सरासरी असणार आहे। हे झालं समसंख्येसाठी। तशाच पद्धतीने विषम संख्या सुद्धा 3 5 7 9 असतील तर असणार आहे ती काय असणार आहे सरासरी। आता एक विषम संख्येचं उदाहरण घेऊन पाहूया। संख्यांच्या पटीत नाही विषम संख्यांच्याच पटीत विषम संख्या पाहिजेत म्हणजे 3 5 7 अशा संख्या पाहिजेत। समजा आता विषम संख्या मी घेतल्या 5 संख्या आहेत याच्यामध्ये मधली संख्या 7 येते म्हणजे ही तुमची काय असणार आहे सरासरी। त्यालाच आपण काय म्हणतो मध्यमान असं म्हणतो। सरासरीला दुसरा शब्द काय आहे मध्यमान काढा किंवा ॲव्हरेज काढा इंग्लिशमध्ये आपण त्याला ॲव्हरेज म्हणतो। त्यानंतर अजून एक गणित घेऊया बघा 11 13 आणि 15 आता ह्या 3 विषम संख्या आहेत याची मला सरासरी किती असणार आहे मधली संख्या असणार आहे। सरासरी किती असणार आहे मधली संख्या असणार आहे। त्याच्यानंतर अजून एक उदाहरण घेऊया बघा 9 11 13 15 17 19 हे किती झाल्या बघा 3 आणि 6 आणि 21। आता विषम संख्या आहेत क्रमागत आहेत म्हणजे क्रमवार आहेत। मधली जी संख्या असणार आहे ती तुमची सरासरी असणार आहे। बघा 1 2 3 4 5 6 7 7 मध्ये इकडं 3 आणि इकडं 3 म्हणजे मधली संख्या तुमची काय असणार आहे 15 ही तुमची काय असणार आहे सरासरी असणार आहे। अशा पद्धतीनं कोणत्याही 3 5 7 9 अशा क्रमाने ज्या संख्या असतील त्या क्रमवार समसंख्या किंवा विषम संख्या असतील तर यांच्यामधली जी संख्या असते ती तुमची काय असणार आहे। इथं जो आकडे दिलेले आहेत बघा 3 5 7 ह्या विषम संख्या नाही या संख्या आपण जेव्हा मोजणार आहे संख्या एकूण संख्या 3 5 7 9 या एकूण संख्या इथे किती आहेत 5 आहेत एकूण संख्या इथे किती आहेत 7 आहेत एकूण संख्या इथे किती आहेत 3 आहेत। अशा जेव्हा एकूण संख्या 3 5 7च्या पटीत असतात आणि त्या क्रमवार सम किंवा विषम संख्या असतील तर मधली जी संख्या असणार आहे ती तुमची सरासरी असणार आहे। हा एक पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे। बघितला 3 संख्या असतील 5 संख्या असतील 7 संख्या असतील तर मधली संख्या पण 4 संख्या असतील तर आपण मधली संख्या काढू शकतो का नाही। 4 संख्या असतील तर मधली संख्या निघत नाही। काय करायचं 4 संख्या असतील 4 6 8 10 तेव्हा मधल्या दोन संख्यांच्या दरम्यानची संख्या म्हणजे ज्या मधल्या संख्या आहेत त्या दोन बघायच्या आणि त्याच्यामधली जी संख्या असते मधल्या दोन संख्यांच्या दरम्यानची संख्या
ही तुमची सरासरी असणार आहे. 1 2 3 4 5 6 या 6 संख्या आहेत बघा. 4 6 पण खूप ह्या सगळ्या 4 असा एकूण संख्या किती आहेत 6. एकूण संख्या 4 6 पट्टीमध्ये अशा पाहिजेत बघा. तर इथं काढू शकतो का नाही, कारण इकडं 1 2 3 1 2 3 म्हणजे मधली संख्या इथं कुठेतरी असणार आहे. या दोन संख्या मधल्या दोन संख्या आपण लक्षात घेतल्या. मधील ज्या दोन संख्या त्याच्या दरम्यानची संख्या म्हणजे 24 आणि 26. आता 24 आणि संख्यांच्या मध्ये दरम्यानची संख्या कुठली असणार आहे 25. ही तुमची काय असणार आहे सरासरी असणार आहे. काय असणार आहे सरासरी. सरासरीच्या सूत्रानुसार पण आपण काढू शकतो. एकूण संख्या 1 2 3 4 5 6 यांची बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजे तुमची सरासरी असणार आहे. आपण सोडवत असताना कसं सोडवणार, जर ट्रिक्स न वापरता 22 अधिक 22 अधिक 24 अधिक 26 अधिक 28 अधिक 30 यांची काय करणार बेरीज करणार भागिले एकूण किती संख्या आहेत 6 आहेत, म्हणजे त्याला एकूण भागिले 6 करणार. जे तुमचा आन्सर असणार आहे ते तुमची काय असणार आहे सरासरी. पण आपल्याला जर ट्रिक्स माहीत असेल बघा, एकूण 6 आहेत संख्या 4 6 8 अशा पट्टीमध्ये संख्या असतील आणि त्या क्रमवार समसंख्या असतील, तर ज्या मधल्या दोन संख्यांच्या दरम्यानची जी संख्या आहे ती तुमची काय असणार आहे सरासरी असते. आता एकूण 6 संख्या आहेत. 6 संख्यांच्या मधली संख्या सरासरी काढत असताना या दिलेल्या संख्यांमधील बरोबर मध्यभागीच्या दोन संख्या येतात. त्या दोन संख्यांच्या ज्या मधली संख्या दोन संख्यांच्या मधली मग 24 आणि 26च्या दरम्यानची संख्या असणार आहे 25. 25 ही काय असणार आहे सरासरी असणार. या दोन ट्रिक्स अतिशय महत्त्वाच्या आहेत. विषम संख्या असतील तरी सुद्धा ही ट्रिक्स आहे अशा पट्टीमध्ये पाहिजे. त्या विषम संख्या 4 असल्या पाहिजेत किंवा 6 8 अशा पट्टीमध्ये. समजा मी विषम संख्या 4 घेतल्या, सरासरी मला काढायची. एकूण 4 संख्या आहेत बघा, 4 इथं 6 आहेत, तसं 4 इथं मी विषम संख्या घेतल्या. याची सरासरी काढत असताना ज्या मधल्या दोन संख्या आहेत त्या मधल्या दोन संख्यांच्या दरम्यानची संख्या, आता इथं 13 आणि 15 आहे. 13 आणि 15च्या दरम्यानची संख्या कोणती येणार आहे 14. म्हणजे 14 ही तुमची काय झाली सरासरी झाली. अशा पद्धतीने आपण पटकन ट्रिक्सने काढू शकतो सरासरी. इथं क्रमवार 4 विषम संख्या आहेत, इथं क्रमवार 6 समसंख्या आहेत. जेव्हा 4 6 8 या पट्टीमध्ये आहे संख्या, मग अशा कशा होत्या 3 5 7 9 अशा पद्धतीने होत्या. अशा जेव्हा क्रमवार नैसर्गिक संख्या क्रमवार सम किंवा विषम संख्या असतील तर दिलेल्या संख्यांच्या मधल्या दोन संख्यांच्या दरम्यानची संख्या, इथं मधल्या दोन संख्या 24 आणि 26 आहेत, याच्या दरम्यानची संख्या 25 आहे, ही तुमची सरासरी असणार आहे. इथं 4 संख्या एकूण विषम आहेत, या दोन मधल्या संख्या येणार आहे त्याच्या दरम्यानची संख्या 14 येणार आहे. 14 ही काय झाली विषम संख्या, 14 ही झाली काय तुमची सरासरी झाली. सरासरी काढत असताना अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, सरासरी ही नेहमी जेवढ्या संख्या असतील त्याच्यातील सगळ्यात जी मोठी संख्या आहे त्याच्यापेक्षा ती सरासरी लहान असणार आहे आणि सर्वात लहान संख्या आहे त्याच्यापेक्षा सरासरी नेहमी मोठी असणार आहे. समजा आता तुम्हाला 2 पासून 10 पर्यंतच्या समसंख्या असतील तर 2 पेक्षा सरासरी जास्त असणार आहे आणि 10 पेक्षा सरासरी काय असणार आहे तुमची कमी असणार आहे. अशा पद्धतीनं सरासरी ही नेहमी सर्वात मोठ्या संख्येपेक्षा लहान आणि सर्वात लहान संख्येपेक्षा काय असते मोठी. त्यानंतर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची. क्रमवार नैसर्गिक संख्या आपल्याला माहीत आहे, नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होत असते. 1 2 3 4 अशा क्रमवार नैसर्गिक संख्या जेवढ्या असतील आणि तुम्हाला विचारलं असेल सरासरी काढा, तर क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी काढत असताना जेवढ्या संख्या आहेत त्याचा शेवटचा अंक n म्हणजे काय असतो शेवटचा अंक, म्हणजे जेवढी तुम्हाला त्याची सरासरी काढायला सांगितले त्यातला जो शेवटचा अंक आहे त्याच्यामध्ये 1 प्लस करायचा, 1 ॲड करायचा भागिले 2. आता समजा 25 नैसर्गिक संख्या आहेत, एकूण संख्या मध्ये शेवटचा अंक समजा 25 असेल तर 25 अधिक 1 भागिले 2 म्हणजेच कसं 26 भागिले 2 म्हणजे 26 भागिले 2 म्हणजे किती असणार आहे त्यांची सरासरी किती असणार आहे 13. काही सरासरी काढत असताना या ट्रिक्स महत्त्वपूर्ण आहेत. याच्यावरची काही आपण उदाहरणं बघूया. उदाहरणाच्या सहाय्याने कशा पद्धतीने आपण सरासरी काढायची हे पाहूया. तर बघा पहिल्या 7 विषम संख्यांची सरासरी किती. आता आपल्याला माहिती आहे जर पहिल्या 7 संख्या म्हणजे तर पहिल्या क्रमवार 7 संख्या असणार आहेत. क्रमवार 7 संख्यांची सरासरी काढत असताना जी मधली संख्या असते ती तुमची सरासरी असणार आहे. मग पहिल्या क्रमवार 7 संख्या काढत असताना कोणत्या कोणत्या असणार आहेत पहिल्या क्रमवार 3 5 7 9 आणि 11. या 11 13 आणि 15 ह्या काय झाल्या पहिल्या काय झाल्या 1 2 3 4 5 6 आणि 7 या पहिल्या 7 क्रमवार संख्या आहेत. मग या पहिल्या 7 क्रमवार संख्यांमधील जी तुमची मधली संख्या असणार आहे ती तुमची काय असणार आहे सरासरी 1 2 3 4 5 6 आणि 7. आता या 7 मध्ये मधली संख्या कोणती असणार आहे 9 सरासरी झाली. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे 1 ते 30 या क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. 1 ते 30 मध्ये नैसर्गिक संख्यामधील शेवटचा n अधिक 1 भागिले 2 नैसर्गिक संख्यांचे सूत्र आहे. एकूण संख्या किती आहे n अधिक 1 भागिले 2. आता n म्हणजे शेवटचा अंक किती आहे 30 अधिक 1 भागिले 2 म्हणजेच 31 भागिले 2 म्हणजेच 2 के बे
बे पंचे 10, बे के बे पंचे 10, परत एक बे पंचे 10 म्हणजे 15.5. हे 15.5 ही तुमच्या नैसर्गिक संख्यांची काय झाली, 15.5 ही तुमची नैसर्गिक संख्यांची काय झाली, सरासरी झाली. त्यानंतर अजून गणित सरासरी काढायची आहे आपल्याला, पण त्या संख्या 15च्या पटीत असल्या पाहिजे. 15च्या पटीत असणाऱ्या पहिल्या 25 संख्या काढत असताना ज्याच्या पटीत काढायची ती संख्या, म्हणजे आता इथं संख्या ही किती आहे, 15 आहे. तर ज्याच्या पटीतली संख्या काढायची ती संख्या आणि सरासरी किती आहे. मग पहिल्या 25 संख्येमध्ये एकूण संख्या जी सरासरी आहे त्याच्यामध्ये एक ॲड करायचं म्हणजे 46. 15 गुणिले 46 भागिले काय असणार आहे, 2. 15 गुणिले 46 भागिले ज्याच्या पटीतली संख्या काढायची ती संख्या ॲड करायचं 46 भागिले 2. 15च्या पटीतली संख्या म्हणजे 15 गुणिले 46 भागिले 2. मग याचा गुणाकार करत असताना बघा 15 गुणिले 46 भागिले 2 आपण आता पाहू शकतो बे के बे 2 4 बे 6. या दोन्हींचा गुणाकार करावा लागेल. या दोन्हींचा गुणाकार केले 15 अधिक 45, 4 गेला 15 2 30 आणि 30 4 34 म्हणजे 345 ही तुमची काय असणार आहे, सरासरी असणार. एक ॲड केला. यांचा गुणाकार किती आला, गुणाकाराला भागल्यानंतर 2 46ला भागल्यानंतर 23 आणि 23 आणि 15चा गुणाकार 345 म्हणजे क्रमागत 45 संख्यांची. पुढील काय ॲड केलं मी तुम्हाला काय विचारलेलं आहे, पहिल्या 45 संख्यांची सरासरी किती. मग किती येणार आहे, 345. सरासरी 18 आहे आणि त्यांचं गुणोत्तर तुम्हाला दिलेलं आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती, आपल्याला सरासरी माहीत आहे. सरासरीचे सूत्र काय आहे, सरासरी जी असते ती दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर एकूण संख्या जेवढ्या आहे त्यांची बेरीज वरती असते भागिले एकूण संख्या म्हणजेच तुमची काय असणार आहे, सरासरी. बघा सरासरी आपण कशा पद्धतीने काढतो, सरासरी काढताना आपण कसं करतो, सरासरी बरोबर जेवढ्या एकूण संख्यांची बेरीज असते, आपल्याला काय असते, एकूण संख्यांची बेरीज. एकूण संख्यांची काय असते, एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. ज्या एकूण किती संख्या आहेत त्या असतात भागिले एकूण संख्या. आता तुम्हाला इथं एकूण संख्यांची संख्या माहीत नाही. एकूण संख्या किती आहेत, 3 आहेत माहीत आहेत. एवढे एक सरासरी आपल्याला माहीत आहे 18. एकूण संख्या माहीत आहे किती आहेत, 3 आहेत. एकूण संख्यांची बेरीज आपल्याला म्हणजे आपल्याला गुणोत्तर दिलेले आहे ते आपण एक्स मानलं समजा, तर एक्स यांची बेरीज कशी असणार आहे, 3x अधिक 4x. अशा पद्धतीने ह्या संख्या आपल्याला माहीत नाहीत. मी एक्स मानले तर समजा ह्यांची एक्स याला गुणल्यानंतर 2x अधिक 3x अधिक 4x. मग या दोन्हींचा गुणाकार करावा लागेल. 18 गुणिले 3 बरोबर 2x अधिक 3x अधिक 4x. यांची बेरीज केल्यानंतर किती येणार आहे, 18 3 54 बरोबर 3 आणि 2 5 5 4 9x. तुम्ही x काढू शकते. x बरोबर 54 भागिले 9, 9 1 9 9 7 54 म्हणजे x बरोबर किती आलं तुमचं, 6 ला. आता x बरोबर 6 ला तर मग तुम्हाला सगळ्या संख्या मिळणार आहेत. सर्वात लहान संख्या काढायची असेल तर 2 आहे. मग 2 ला 6 ने गुणल्यानंतर किती येणार आहे, 6 2 12. आता ह्या तीनही संख्या निघणार आहेत. बघा इथं लिहिते मी, पहिली संख्या 2 किती पटी आहे, 2 3 4 असे प्रमाणे. जर पहिली संख्या आपल्याला काढायची असेल तर एक्सची किंमत 6 आहे म्हणजे 2 गुणिले 6 येणार. 2 गुणिले 6 येणार. पहिली संख्या तुमची काय येणार आहे, 2 गुणिले 6 म्हणजे पहिली संख्या तुमची 12 येणार आहे. समजा तुम्हाला दुसरी संख्या काढायला सांगितली असतील तर या संख्येला परत 6 ने गुणाकार 3 6 3 6 2 12 6 3 18 येणार आहे आणि परत याला पण 6 ने गुणावं लागेल. 6 चौक 24 येणार आहे. अशा पद्धतीनं विचारलेलं आहे. सर्वात लहान संख्या कोणती, सर्वात लहान संख्या x6 आहे म्हणजे सर्वात लहान संख्या 6 2 12. 6 2 12 म्हणजे सर्वात लहान संख्या कोणती येणार आहे, 12 येणार आहे. तीन संख्यांची सरासरी माहीत आहे, गुणोत्तर दिलेलं आहे. मग सर्वात लहान संख्या काढायचे. सरासरी आपल्याला काढू शकतो. सरासरी काढत असताना सरासरी 18 आहे, एकूण संख्या 3 आहेत म्हणजे 18 ते किती येणार आहे, 54 येणार आहे. म्हणजे 54 बरोबर या तीन संख्यांचा गुणाकार 2x अधिक 3x अधिक 4x म्हणजेच 9x. म्हणजेच एक्सची किंमत 6 आली तर मग दिलेल्या ज्या संख्या आपण आहे ती लहान संख्या 6 2 किती असणार आहे, 12 असणार आहे. दुसरी संख्या 18 असणार आहे आणि तिसरी संख्या किती असणार आहे, 24 असणार आहे. सरासरी हा घटक पाहिलेला आहे. सरासरीमध्ये समसंख्यांची बेरीज असेल, नैसर्गिक संख्या असतील, क्रमवार किंवा क्रमवार विषम संख्याची बेरीज विषम संख्या असतील तर त्याची सरासरी कशा पद्धतीने काढायची, किंवा तुम्हाला सरासरी दिली असेल तर एकूण संख्या देतात. सरासरी काढत असताना एकूण सरासरी दिलेले एकूण संख्यांची बेरीज भागिले जेवढ्या संख्या आहेत ती संख्या, अशा पद्धतीने सरासरी निघते. आपण आज सरासरी हा टॉपिक्स पाहिलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.